चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, कुणालसाठी टाकला होता. गोलंदाज जर पाहिलं तर अनुज आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चेत आहे अनुज आजकाल मध्ये जर पाहिलं तर सर्वांची मन देखील जिंकला जात आहे अनुजच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला कुणाल किनी. यावेळेस टॅप परफेक्ट, चेंडू निघून जाईल, सीमा रेषेपार, येतोय चौकार. कुणाल किनीचा ब्रँडेड म्हणजेच टॅप हा येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला कुणाल किनीच्या बॅट मधून जर पाहिलं तर आज विकेट देखील आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने मेहनत केली अगदी दुपारच्या सत्रामध्ये आमच्या पूर्ण टीमने, सरावलीच्या टीम मध्ये. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल, तिसरा चेंडू असेल, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. यावेळेस खोदून काढलाय चेंडू, परंतु वा गुड स्टॉप मी म्हणेन. जिथे गोलंदाज अनुजने खूप चांगले प्रयत्न केले चेंडूला पकडायचे. चेंडू थोडासा स्लो झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय बाकीचं काम इतर क्षेत्ररक्षणे केलंय, चांगली थांबवलंय. इथून जर पाहिलं तर कुणाल आक्रमक परिस्थितीमध्ये आहे, आले आले आक्रमण करतोय. याही वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खोदून काढण्याचा प्रयत्न, अनुज पकडतोय, चेंडूला स्टॉप करतोय, रन्स येणार नाहीये, डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत 3 चेंडू डॉट, 1 चेंडूवर चौकार असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी म्हणता येईल. इथून कुणाल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस समोरच्या दिशेने, परंतु नाही, थांबवलाय पूर्णपणे. कुणाल किनी याला थांबवलाय. 1 चौकार जरूर आली, परंतु 4 चेंडू डॉट टाकले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आक्रमक परिस्थितीमध्ये आहेत कुणाल किनी. जाणीव आहे वाईटचा इशारा येईल, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजले जाईल. धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, मुख्य पंच ज्यांनी इशारा दिलाय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. शेवटचा चेंडू आहे. याही वेळेस आपण पाहतोय खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु रोखलाय चेंडूला. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 5 ही धावसंख्या मायकोप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मायकोप संघ जर पाहिलं तर 2026 मध्ये श्री स्वामी समर्थ मायकोप या नावाने आज ओळखली जाते. आणि 2 बॅटल ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल, कालच्या रात्रीमध्ये थोडंसं चेंजेस केलं होतं, कुणालला कुठेतरी माघारी आणलं होतं आणि मनीष भोईर पुढे आले होते आदित्य सोबत. आता मात्र आदित्य आणि कुणाल ही नेहमीचीच जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली झाली अनुजाची, ज्यांनी 5 धावा दिल्या. नक्कीच विकेट मिळवता आला नाही त्यांना, परंतु रन्स थांबवल्या गेल्या हे खरं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहितला आणलंय. कालच्या रात्रीत देखील आपण पाहतोय अनुजने खूप चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली होती. आज देखील पाहतोय कुणाल कडे लक्ष असेल जास्तीत जास्त, कारण की टॅप गेलाय म्हणजे कुणालचे येणारे प्रत्येक चेंडूवर हानला बॉल असणार आहे. पण तो आपण पाहतोय आगवणकर टीम देखील आज तयारीनिशी आले. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय, वाह काय टर्न झाला, चेंडू थोडासा खाली राहिला आणि तदनंतर पाहिलं तर सरळ चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये, राहुलच्या हातामध्ये येऊन थांबला जातोय. यावेळेस पहिला चेंडू डॉट, रोहित गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहतोय थोडासा चेंडू जर पाहिलं तर लेग स्टिकवर टाकला होता, पायामध्ये चेंडू होता, चेंडूला खेळून काढला, सिंगल रन्स मिळते. कुणालला स्ट्राईकवर राहणं खूप महत्वाचं असणार आहे. इथून स्कोर वाढवायचं काम कोण करेल तर कुणाल किनी, ज्याच्यावर विश्वास आहे पूर्णपणे. जर पाहिलं तर नजरा त्याच्याकडे पाहिले जातील, परंतु दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर आगवणकरांच्या नजरा देखील कुणाल किनीकडे असतील आणि हा विकेट महत्वाचा आहे. हा विकेट जर आला तर नक्कीच ही मॅच देखील जिंकली जाईल असं मी म्हणेन. बघूया, क्रिकेट आहे, सांगू शकत नाही आपण. यावेळेस मॅचची एज होती, इथे मात्र आपण पाहतोय राहुलच्या हातामध्ये चेंडू होता आणि या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच जीवनदान दिलंय कुणाल किनी याला. हलकीशी एज आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट किपरने केलेली थोडीशी चूक नाही, ही जास्त मोठी चूक आहे असं मी म्हणेन. ज्याचा विचार करत होता तो विचार मात्र मनामध्ये उतरवला होता गोलंदाजाने. आणि इथून आपण पाहतोय 6 धावा झाल्यात आतापर्यंत. पुढचा चेंडू, याही वेळेस बॅटची एज लागते. चेंडू यावेळेस हलकासा अपील आहे आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे, जिथे रन्स किती मिळतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 पंच एकत्र येतील, डिस्कस करतील नेमकं काय झालंय. एका बाजूला आपण पाहतोय धीरज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल, अजय मोरे सॉरी.
इथून आपण बघतोय यस डिस्कस आहे आणि डिस्कस झाल्यानंतर आपण पाहू शकताय चौथ्या पंचांची मागणी केलंय. इथून आपण पाहतोय DRS घेतलाय आणि DRS असेल जिथे हिट केली तेव्हा कुणालची बॅट नक्कीच क्रीज मध्ये होती का हे देखील पाहिलं जाईल. चर्चा तर झाले. इथून आपण पाहतोय पंच मात्र दर्शवतील नॉट आउट आहे. आपण पाहू शकताय नॉट आउटचा इशारा आलाय. पाहिलं गेलं यावेळेस हिट होता तेव्हा बॅट जी होती ती क्रीज मध्ये होती. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत चांगली नेटवर्किंग आपण पाहू शकतायत. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून चांगली कॅमेरा वर्क केला जातोय जिथे आपल्याला कॅमेरा बॅकवर पाहू शकतायत रुद्र आहे यंग टॅलेंट. दुसऱ्या बाजूला सुमित राऊत आपण पाहतोय मॅन फ्रॉम काटाळ्याचा हा खूप चांगला ऑपरेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ओमसाई स्पोर्टची ही टीम आपण पाहतोय जिथे अक्षय मोरे स्वतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चर्चा झाली इथून जर पाहिलं तर 8 धावा कुठेतरी थांबवण्याचं काम केलंय आणि आगवणकर टीम म्हटली तर त्याला सपोर्टिंग खूप जास्त प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे. का आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुकेश दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी देखील सांगितले कालची मॅच जी झाली ती खऱ्या अर्थाने जर पाहिली तर एक पाहण्यासारखी होती. मन जिंकून घेणारी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र काय करतायत रोहित जर पाहिलं तर आधीचे 4 चेंडू खूप चांगले टाकले होते परंतु इथून शेवटचा चेंडू जो आहे तो चेंडू टाकण्यासाठी आणखीन 2 चेंडू खर्च केलेत त्यांनी. एक्स्ट्रा रन्स देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू टॅपचा फटका इथून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा आपल्याला बॉल मिळतोय कुणालच्या बॅट मधून हा चौकार. चौदा धावा झाल्या आहेत स्कोर कार्ड वरती. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत. 7च्या सरासरीने 14 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर अनुजला आणलं जाईल. यावेळेस जर पाहिलं तर 5 षटक आपण पाहतोय आजच्या या रात्रीमध्ये. 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रँड फिनाले आहे आज. जो जिंकेल तो चॅम्पियन, एक चॅम्पियन संघ आणि एक मालिकावीर स्वार म्हणजे सायकल स्वार देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोण असेल अनुज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आदिस्तीसाठी हा चेंडू होता. हा चेंडू जर पाहिला तर चेंडूला खेळला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे खूप चांगली क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा अनुज यावेळेस समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मिळतोय विकेट. खूप चांगलं इथून जर पाहिलं तर बॉडीला बॅलन्स केलं. चेंडू हवेत होता स्ट्रेच करून मात्र आपण पाहतोय हा विकेट घेतलाय परंतु DRS वापरलाय. अंपायरने DRS घेतलाय. ओके ओके. येस आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर फलंदाज यावेळेस OUT आउट होईल. मोठी सफलता मोठा विकेट. इथून जर पाहिलं तर कुणाल किनी बॅक टू द डग आउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. जर पाहिलं तर स्ट्राईक साठी आपण पाहिलं होतं की नक्की कुठला विकेट स्ट्राईक आपण पाहतोय. आदित्यला स्ट्राईक असणार आहे. कुणाल बाद झालाय त्या एंडला म्हणून आपण पाहू शकताय आदित्यलाच स्ट्राईक असेल कदाचित. आदित्यचा जो फटका होता तो आपण पाहतोय कुठेतरी समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः फॉलो थ्रू मध्ये अनुजने केलं आणि त्यानंतर क्विकली स्टंपला लावलंय हा चेंडू आणि त्याचमुळे विकेट बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल बाद झालाय. धावसंख्या कुणालने देखील दर्शवली होती. खूप चांगली बॅटिंग केली होती. 8 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या परंतु यावेळेस आपण पाहतोय आता
लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 15 धावा. इथून आपण पाहतोय अनुज चांगल्या फॉर्मामध्ये आहे, चांगली गोलंदाजी करतोय. जो विकेट हवा होता तो विकेट मिळालाय त्यांना. आता मात्र मनीष भोईर असतील समोर टार्गेट. हा देखील एक खेळाडू असा आहे की ज्याच्याकडे क्षमता, कूल माइंडेड, जेव्हा जेव्हा अडचणीत असतो संघ तेव्हा तेव्हा मात्र त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कित्येक सामने, परंतु यावेळेस लेग ब्रेकचा मारा, आणि लेग ब्रेकचा मारा करताना आपण पाहतोय पायावर चेंडू आदळला जातोय. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स इथे लेग बायच्या रूपाने मिळतील. रन्स मिळेल 1. धावसंख्या होते 16 धावा. करंट रन रेटचा जर विचार केला तर 6 ने आतापर्यंत नक्कीच मायकोप संघ धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस टॅप केलाय चेंडू, अगदी डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. राहुल चेंडूला पकडेल, फेकेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट करतायत. 1. 17 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. अनुजची गोलंदाजी आपण पाहिली, जिथे 7च धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केले आहेत. याही वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला पाठवलाय ऑन साइड रिजन मध्ये. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक अनुजचे आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकामध्ये 8 धावा त्यांनी दिल्या. विकेट मिळाला नाही त्याला, परंतु टीमसाठी जो विकेट नक्कीच घेतला गेला, महत्वाचा विकेट होता कुणाल किनी. आणि इथून जर पाहिलं तर 18वर 1 अशी परिस्थिती आता मात्र आपण पाहतोय मायकोप संघाची आहे. उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये मनीष भोईर याला चांगलं खेळावं लागेल, चांगली बॅटिंग दर्शवावी लागेल. संघ थोडा अडचणीत आहे. इथून जर 40 ते 45 जरी धावा झाल्या तरी एक मायकोप संघ चांगल्या परिस्थितीमध्ये येईल असं मी म्हणेन. परंतु पहा, या 40 ते 45 धावा रोखल्या जातील का? कारण आतापर्यंत 18 धावा झाल्या आहेत. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये नक्कीच 4 ते 5 मोठे फटके हे खूप महत्वाचे असणार आहेत. जिग्नेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 4. चांगली इथून गोलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय आगवणकर टीमने. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर बॅकफुटला आले होते. चांगला पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटक्यामध्ये जर पाहिलं तर मिस टाइम झाला. आणि तदनंतर आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू येताना सिंगल मेल. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा जिग्नेश. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा होता. अगदी लेग स्टिकच्या जवळून चेंडू गेला असं मी म्हणेन. थोडीशी हवा लागली असेल लेग स्टिकला, परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय चेंडू. जोपर्यंत आयुष्य पकडतोय तोपर्यंत रन्स मात्र सिंगल या ठिकाणी घेतले जाईल. सिंगलच्या मदतीने 21 धावा झाल्यात आतापर्यंत. मॅच मजेदार आहे, मॅच पाहायला देखील मजा आहे. इथून आपण पाहतोय यावेळेस फटका चांगला होता, परंतु पहा अंगाने चेंडू अडवण्याची कला एक वेगळीच आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये हे कला गुण असणं खूप गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही हाताने अडवायला जाल तर तो चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि कुठेतरी बाउन्स होऊन हा निघू शकतोय, पण तो अंग टाकल्यानंतर आपण इथून आपण पाहतोय चेंडू जाईल पुन्हा एकदा. चांगला फटका, टॅपचा फटका मनीष भोईरच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 25 रन्स, 25 धावा झाल्या आहेत. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे इथून जर पाहिलं तर उर्वरित 2 म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक टार्गेट असेल 8 मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा, परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा जिग्नेश. याही वेळेस कडक प्रहार गॅप मध्ये खेळलाय. हीच मनीष भोईरची ओळख आहे. ज्या वेळेस खेळतो त्यावेळेस क्लिअर कट चौकार मारताना आपल्याला पाहायला मिळतोय मनीष भोईर. ब्रँड ऑफ मायकोपचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटर, जेणेकरून जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र मनीष भोईर हा एकच नाव मायकोप संघाला नक्कीच तारणहार म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर मनीषच्या बॅट मधून 4-6 चेंडू खेळलाय मनीष,
आणि 10 धावा त्यांनी बनवल्या आहेत. एक गरज आहे. इथून जर पाहिली तर आणखीन 2 ते 3 फटके चांगले आले तर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मजबूत परिस्थितीमध्ये मायकोप संघ देखील येईल. परंतु विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू 29 धावा. फटका इथून फसला आहे. चेंडू जातोय विकेट किपर राहुलच्या हातामध्ये, जिथे रन्स मिळणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल दोन्ही संघ जर पाहिलं तर 29 धावा झाल्या. 29. इथून आपण पाहतोय नक्कीच मी काल देखील उल्लेख केला की काल एक चेंडू 4 धावा असताना कुणाल किनीलने ती मॅच जिंकवली, टॉप 8 मध्ये आला. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 6 चेंडू आणि 4 धावा असताना मॅच टाय झाली होती. टीम जय जोगणेदेव आगवणकर आपल्याला पाहायला मिळते, जिथे शेवटचे षटक म्हणजे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आणि 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर हर्षल आपल्याला पाहायला मिळते. आदित्यसाठी असेल पहिला चेंडू. हर्षल्याचा ओहो चांगला लेग ब्रेक, चांगला लेग ब्रेक नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिला तर चेंडू जातोय ऑन साइड रिझन मध्ये. प्रत्येकाचे चेहरे सेम आहेत. नक्कीच चर्चा केली जाते आणि एक वयोगट जो आहे तो नक्कीच मी म्हणेन 17 ते 18च्या घरात आपण पाहतो ही सर्व खेळ. आणि हेअरस्टाईलचा जर विचार केला तर एकच सलून मध्ये हे 8 जण जातात असं सांगायला हरकत नाहीये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू. मनीष भोईर सारख्या फलंदाजाला इथून डॉट करणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु ते सोपं केलं जातंय. जी गोलंदाजी वापरतोय खूप चांगली. चेंडू हात फिरवतोय आणि वाह काय कमालीची गोलंदाजी. इथून जर पाहिलं तर मनीष भोईर देखील विचार करतोय की एखादा चेंडू थोडासा लूज मिळावा आणि त्यावर जागा बनवून एक मोठा फटका बनवावा. तोच प्रयत्नामध्ये आहे मनीष भोईर. इथून पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोखला गेलाय. चेंडू स्टॉप होतोय. रन्स देखील आतापर्यंत स्टॉप झाले. 30 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ झालाय. इथून जर पाहिलं तर आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 34 ते 35च्या घरात जाऊ शकते मायकोप संघ. परंतु पाहतोय मनीष भोईर आहे. जोपर्यंत मनीष आहे तोपर्यंत रन्स वाढल्या देखील जातील. आहा इथे मात्र चुकवलंय पूर्णपणे. जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बांधून ठेवतात ना त्याच पद्धतीने बांधून ठेवलंय असं मी म्हणेन. एक मोठा फलंदाज आहे मनीष भोईर, परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजी कमालीची राहिली आतापर्यंत. खूप चांगली गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. यावेळेस समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न ऑन साइड रिझन आपण पाहतोय निवडलं होतं. तिथे मात्र आदित्यला माघारी परतावा लागेल. रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट आणि आणखीन एक विकेट रन आउटच्या रूपाने कडे बाद. इथून जर पाहिलं तर बिगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 30 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. आज खऱ्या अर्थाने बॉडी लँग्वेज जर पाहिली आगवणकर टीमची तर पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. ज्या पद्धतीने मैदानामध्ये उतरले. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा रोखलंय चेंडूला आणि इथे पहा 1 2 3 4 खेळाडू जर पाहिले तर लाईनीत उभे होते आणि एकाने तो पकडलाय चेंडू. अन्यथा 5 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष आहे. परंतु मी नक्कीच सांगू इच्छितो जरी 32 धावा कमी वाटल्या तरी तो मायकोपचा संघ आहे. मायकोपच्या संघाला अशा परिस्थितीमध्ये किती वेळा आपण पाहिलंय. मनीष दादा देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ज्यांनी या टुर्नामेंटसाठी जर पाहिलं तर आपण पाहू शकता सिरीजची जी ट्रॉफी आहे ती त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. यानंतर नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल जे आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघादरम्यान फर्स्ट सेमीफायनलचा टॉस केला जाईल. एका बाजूला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन वर्सेस जय जोगणेदेव आगवणकर आगवण वामिका स्टार. जय जोगणेदेव आगवण वामिका स्टार.
दोन्ही संघाचे कर्णधार या विकास आणि दुसऱ्या बाजूला रोनित यांना मी आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये. हे आपण पाहू शकताय ड्रोन दृश्य जे सचिन गरत यांनी संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक आमचे लागलेले बॅनर्स मान्यवर आणि आमचे स्पॉन्सर्स यांचे योग्य रीतीने नक्कीच क्षणचित्र टिपले गेले. त्यानंतर ड्रोन दृश्य देखील दाखवलं गेलं. आणि का नाही आज प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तेव्हा जेव्हा टुर्नामेंट चालू असते तेव्हा मात्र ड्रोन उडवण्याचं काम केलं जात आहे. एक वेगळं लुक त्या ड्रोन दृश्यामुळे येताना आपल्याला पाहायला मिळते आणि ते दृश्य आपण पाहू शकतायत. हे प्रत्येकाचे बॅनर्स आपण पाहतोय. आपले नगरसेवक साहेब देखील त्यांचा बॅनर, जश्विन आपण पाहू शकतायत साहेबांचा बॅनर ज्यांनी आपल्याला या टुर्नामेंटसाठी 4ही ट्रॉफ्या स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. असे प्रत्येकाचं आपण पाहतोय या ठिकाणी बॅनर्सचा आढावा प्रथम ड्रोनच्या माध्यमातून घेतला गेला. हे पाहू शकतायत तुषार संके साहेब यांचा बॅनर्स. चला या टीम आगवण संघाचा कर्णधार टॉस साठी या लगेच आपण रोनित आलाय. विकास आपण देखील या. चला या आपण टॉस करतोय. एका साईडला आगवण आणि एका साईडला मुरबा, यश फाउंडेशन मुरबा. तर मनीष दादा या सेमीफायनल टॉस करूया आपण. सेमीफायनल टॉस या जय जेवणार आहे आगवण या लगेच टॉस करूया आपण. वेळ नका करूया. ह्याच्याने चॉईस करा आणि ह्याच्याने टॉस करू काय समजते. या यश फाउंडेशन मुरबा आणि एका साईडला विकास मासी जय जोगणारे आगवण वामिका स्टार या संघाचे कर्णधार बघायला मिळतात. नेरे स्पोर्टचे ऑनर मनीष गाला हे चॉईस करतात. चॉईस करण्याच्यावर टॉस करू. हा खोला ना. हा मुरबा कॉल करतील. साहेब आणि चषक आहेत. चषक टॉस जिंकलाय. अगवण संघ आपण काय घेणार. आम्ही प्रथमतः शतरक्षण करू. कसं वाटतं की या दोन संघ आपल्या गावातले एकत्र बघायला मिळाला. प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट. गावातले पब्लिक तर प्रत्येक टुर्नामेंटला येतातच आणि त्यांचा सपोर्ट असतोच आणि आमचा संघ खेळतोय तो पण चांगला संघ आहे. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळताना एक डोनेशन स्पर्धा एक वेगळाच समाधान मिळतो का. हो हो, कारण की आदिदादांची टुर्नामेंट खेळायची सर्वांची इच्छा असते. इकडे टीम पण काय त्यांना चान्स पण भेटत नाही कारण की ही जी टुर्नामेंट आहे ना ती गोरगरिबांसाठी दान केली जाते आणि चांगली टुर्नामेंट. थँक्यू सो मच. आपण जर यश फाउंडेशन मुंबा टॉस जिंकले असेल काय स्वीकारलं असतं. फिल्डिंग घेतली असते. किती आनंद वाटतं की बॅक टू बॅक या स्पर्धेत तुम्ही सेमीफायनल पोहोचले आणि हे मैदानामध्ये याच्या अगोदरची स्पर्धा तुम्ही विजेता होतात. खूप बरं वाटतं खेळायला. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर सुरुवात केली बिगेश भोईरने. थोडीशी खराब सुरुवात असं मी म्हणेन कारण की बिगेश आतापर्यंत 2 वाईट टाकलेत, 4 सिंगल 1 डॉट असे एकंदरीत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. वाह क्या बात है अनुज. इथून जर पाहिलं तर आज प्रत्येकाच्या मनातलं ताईत गळ्यातलं ताईत बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की बॅटिंग चांगली केले कालच्या रात्रीमध्ये देखील. आज गोलंदाजी आणि आता मात्र बॅटिंग जे हवं आहे ते मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आगवणकरांच्या टाळ्या इथून मात्र आपण पाहतोय साथीने मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाले 10. नक्कीच मुरबे संघ चेंडू सिलेक्शन आहे. ओके आगवण संघ बॉल सिलेक्शन साठी यायचं आहे. पाहतोय आपण 10 धावा बनवल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात केली अगदी जर पाहिलं तर स्लोवर आणि तदनंतर शेवटच्या बॅटवर चेंडूवर केला आघात. यावेळेस चेंडू थोडासा बाहेर जात होता, पायाच्या दिशेने आलाय. चेंडूला इथून जर पाहिलं तर 1 रन्स मध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या जर पाहिली यावेळेस
रिव्ह्यू घेण्याची प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि रिव्ह्यू घेतलाय असं मी म्हणेन. नो साठी रिव्ह्यू आहे का? येस, नो साठी रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन जर पाहिलं तर इथून जास्त उत्सुकता आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर लगेच त्यांनी अगदी फ्रेम दाखवली, जी फ्रेम तिसऱ्या पंचांसाठी होती, जे आपल्याला पाहायला मिळेल. आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल, जिथे आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे. इथून रिव्ह्यू आपण घालवला असं मी म्हणेन. गरज नव्हती, कारण की ज्या पद्धतीने चेंडू आमचे तटस्थ पंच आहेत, जेव्हा त्यांना वाटतंय तेव्हा मात्र ते योग्य डिसिजन नक्कीच देत असतात. इथून ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतो का चेंडू पडला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर सिंगल रन्स. यावेळेस आपण पाहतोय कुणाल आणखीन एक हलक्या हाताने खेळून काढलाय. हलक्या हाताने खेळताय बिगेश. जोपर्यंत चेंडूवर येईल रन्स मात्र सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. 12 धावा झाल्या आहेत. 22 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे इथून जिंकण्यासाठी. याही चेंडूला जर पाहिलं तर थोडंसं पायावर टाकण्याचा लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पायामधला चेंडू काल राहुलने असाच सोडला होता मी म्हणेन, आणि तदनंतर मॅच हार्ड केली होती. आणि आज मात्र ती रिस्क घेत नाहीये तो. प्रत्येक चेंडू जर पाहिलं तर खेळून काढतोय. इथून जर पाहिलं तर जाणीव आहे जितके बॉल आहेत त्यापेक्षाही रन्स कमी बनवायचे आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर प्रयत्न असतील प्रत्येक चेंडूवर सिंगल सिंगल. अनुज पुन्हा एकदा हलक्या हाताने एक चेंडूला खेळलाय. रन्स मात्र सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 14 वर जाऊन पोहोचते. 20 आणि चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 18 धावा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू असेल, नक्कीच पंच दर्शवतील. खराब चेंडू आपण पाहतोय. नक्कीच लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस सिंगलला खेळलाय आणि जास्त काही आपण पाहतोय चर केला जात नाही. इथून जर पाहिलं तर सिंगलने नक्कीच रन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न केलतायत. 16 धावा झाल्या आहेत. 19 चेंडू आतापर्यंत अजूनही पाहिलं तर बाकी आहेत, म्हणजे या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली बॅटिंग इथून करताना आपण पाहतोय, कारण की या पद्धतीची बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला डोक्यावर बर्फ ठेवायला लागणार आहे. आणि तोच बर्फ जर पाहिला तर दोन्ही फलंदाजांनी ठेवलाय. टॉस केला होता चेंडू, परंतु पहा कुल माइंडने इथून चेंडूला जर पाहिलं तर फक्त दिशा दिली. कुणालचा देखील प्रयत्न होता की एखादा असा इझिली चेंडू टाकावा, त्यावर प्रहार करण्याच्या प्रयत्नाने फलंदाजाने काहीतरी चुकी करावी यासाठी प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न देखील इथून जर पाहिलं तर अनुजने डिक्लेअर झोनकडे पाठवलाय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होत आहेत आणि 17 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 15ची आवश्यकता. दातिवरे संघाचं देखील आम्ही स्वागत करतोय या ठिकाणी. पास्तळमध्ये नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता संघ थोडासा पराभूत झालाय. हरकत नाही, हार जीत असते. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे, जिथे आपण पाहतोय मनीष भोईर आल्यात गोलंदाजी मार्क वर, तर दुसऱ्या बाजूला अनुज आणि राहुलची जोडी जी आपल्याला पाहायला मिळते. अनुज खेळतोय आतापर्यंत 7 मध्ये 9 बनवल्यात त्यांनी, आणि राहुलचा जर विचार केला तर 5 मध्ये 5. पण आपण पाहतोय आज 2 संघ खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रत्येकाची मनं जिंकल्यात कालच्या रात्रीमध्ये. विचार केला तर आगवणकरांनी देखील मनं जिंकल्यात आणि मायकोपकरांनी देखील मनं जिंकल्यात. असं कालचा सामना झाला होता, परंतु आज एकमेकांच्या विरोधात मात्र ही लढत आहे. इथून जर पाहिलं तर 18 मध्ये 15. यावेळेस चेंडू जर पाहिलं तर आता मात्र आपण पाहतोय हिट करण्याचा प्रयत्न होता, हिट झाला नाहीये. रन्स मात्र कंप्लीट होतोय. सिंगल रन्स आलाय. इथून जर पाहिलं तर या चेंडूला हिट करणं खूप गरजेचं होतं.
एखादा विकेट आला असता, थोडस दडपण दिलं असतं तर मात्र आपण पाहतोय रन्स मात्र सिंगल आलाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 17 चेंडू आणि 14ची आवश्यकता. 17 मध्ये 14. अजय आपल्याला पाहायला मिळाला. यष्टांच्या मागे थोडीशी चुकी झाली अजयकडून, परंतु आपण पाहतोय यावेळेस फलंदाज तयारीत नव्हता. आपण पाहतोय चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. मनीष भोईर एक एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडे खूप सारा एक्सपिरियन्स आहे. हो, फटका इथून मात्र एक्सपिरियन्सच्या विरोधात. वा, कमालीचा फटका. जसा चेंडू पाहिला शॉर्ट ऑफ लेंथ आहे. इथून जर पाहिलं तर बिगेश आधीच सरकले होते आणि त्यांच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. सरळ सीमा रेषेपार येतोय चौकार. कमालीचा फटका, कमालीचा फटका. दडपण इथे मात्र दूर झालाय. आता मात्र मॅच जर पाहिली तर पूर्णपणे आगवणकरांच्या खेम्यामध्ये येताना 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 मध्ये 10 बनवायचे आहेत. 16 चेंडू 10 धावा. 16 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आणले आहेत. कुणाल देखील पुढे आलाय, परंतु कुणालच्या विरोधात इथून जर पाहिलं तर पुढे आणला आणि त्याला चौकार मारलाय. क्या बात आहे. राहुल इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करतोय राहुल. कमालीचा स्ट्रोक. बिगेश आला होता, बिगेशच्या विरोधात देखील आपण पाहिलं थोडासा चकवा दिला, चेंडू निघून गेला. आता मात्र कुणाला आले होते पुढे, त्यांना देखील इथून चकवा देत चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथून जर पाहिलं तर मॅच आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे आगवणकर यांच्या कामामध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 3 चौकार. राहुल माची आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग करताना, कमालीची बॅटिंग. आता मात्र आपण पाहतोय 30 धावा झाल्या आहेत. इथून आपण पाहतोय बिगेश, यावेळेस विकेट घेतलाय बिगेशने. चांगली फिल्डिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मायकोप संघाचा जर विचार केला तर आज थोडस फलंदाजाने नाराज केला कुणालचा तो महत्वाचा विकेट आला, अन्यथा मॅच मोठी झाली असती हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु इथून आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता आहे. राहुलची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चौकार मारून विजय हासिल करण्याचा प्रयत्नात बिगेशला शिकार झाले असं मी म्हणेन. पुन्हा एकदा 13 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील शेवटचे चेंडू 13 मध्ये 2 बनवायचे आहेत. अनुज आणि आयुष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस समोरच्या दिशेने करारी प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषे पार आणि विजय मिळवतोय आगवणकर टीम. जय जोगणेदेव आगवणकर टीम या ठिकाणी जर पाहिलं तर सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय. चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. हॅडलक मायकोप टीम. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कुणालचा विकेट खूप महत्वाचा होता आणि तोच गेल्यानंतर जर पाहिलं तर थोडस दडपण आणि स्कोर कमी आणि इथून जर पाहिलं तर त्यावर चढाई करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जय जोगणेदेव आगवणकर टीम जिंकली जाते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल ठरतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 17 धावा बनवल्या. जबरदस्त चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या बॅट मधून. तोच ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आपण राहुलला मॅन ऑफ द मॅच देऊयात.